आणि त्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांना न्याय द्यायची भूमिका खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेतली। दादा, मी या शिरोळ तालुक्याचा एक डेटा सांगायचं जर म्हटलं तर शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 61,239 शेतकरी या ठिकाणी लाभार्थी आहेत आणि आजच्या 15 हप्ते जे आले त्या 15 हप्त्याची रक्कम फक्त शिरोळ तालुक्याची 145 कोटी 96 लाख रुपये मोदीजींचे पैसे आमच्या या शिरोळ तालुक्याला मिळालेले आहेत। हे एवढं मोठं काम मोदीजींनी या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मोदीजींच्या माध्यमातून निश्चितपणानं जर बघितलं किसान सन्मान योजना असेल, मातृवंदना योजना असेल, या ठिकाणी आपली आयुष्यमान भारत योजना असेल, प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य माणूस माझा आहे, माझ्या परिवारातला माणूस आहे, त्याला कशा पद्धतीने आपण मदत करायची ही भूमिका सातत्यानं ठेवून काम करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला। आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की काही मंडळी आता आपल्या विरोधामध्ये निवडणुका लढवतात। एक जर उमेदवार आहे तो फक्त स्वतः एका विषयासंदर्भामध्ये या ठिकाणी निवडणूक लढवतोय, फक्त ऊसाच्या संदर्भामध्ये। या ठिकाणी जर दादा मला सांगायचं आहे यावेळेचं आंदोलन जर बघितलं तर यावेळेच्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं हे आंदोलन खऱ्या अर्थानं या ठिकाणी यावेळेचं आंदोलन झालं। म्हणजे ज्या पद्धतीनं आज माधवराव गाडगे साहेबांशी मी चर्चा करत असताना दादा सांगितलं शेवटच्या दिवसापर्यंत 68 ऊसाची तोड या ठिकाणी करण्याचं काम कारखान्याच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार धनंजयजी महाडिक साहेब यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी या शिरोळच्या नगरीमध्ये मी स्वागत करतो। खासदार धनंजय महाडिक साहेबांचा देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। आंदोलनाच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा काढून सामान्य माणसाला काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर बघितलं ऊस तोड पुढे गेल्यामुळं जवळजवळ त्याचं उतारा जाणे ॲव्हरेज जवळजवळ 15 ते 20 टनांनी या ठिकाणी घटलं। पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणी घटलं गेलं आणि शेतकऱ्यांच्या मध्ये उदासीनता खऱ्या अर्थाने या ठिकाणी निर्माण झाली। म्हणजे अशा पद्धतीचं एक लोकांना आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन या ठिकाणी निश्चितपणानं झालं। त्याच पद्धतीनं इथं एक नवीन प्रकार या ठिकाणी चालू केलेला आहे। काही मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवतात। निश्चितपणानं मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे शिरोळ तालुका खऱ्या अर्थानं हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हा तालुका आहे, एक सन्मानाने जगणारा हा कार्यकर्ता आहे। जर चांगली गोष्ट पटली तर स्वतःच्या पदरच्या खिशातलं या ठिकाणी देऊन त्याला पदावरती बसवण्याचं काम ह्या शिरोळ तालुक्यानं खऱ्या अर्थानं केलं। पण ह्या शिरोळ तालुक्याची प्रतारणा निश्चितपणानं ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं होते। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर प्रत्येक जण म्हणतोय मी मराठ्याचा उमेदवार आहे, मी आणखी कोणाचा उमेदवार आहे। अरे ज्या 40-50 वर्षामध्ये खासदार माने साहेबांच्यापासून त्या माने घराण्यानं बहुजन समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली, सातत्यानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला। त्या माने घराण्याच्या ह्या काळामध्ये निश्चितपणानं आपली सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीशी आणि त्या घराला पाठबळ देण्याची भूमिका आपण घेणं गरजेचं आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांना पाठबळ देऊन निश्चितपणानं त्यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये विकसनशील शिरोळ तालुका बनवण्यासाठी म्हणून, कारण खासदारांचा विचार जर केला अपप्रचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात। अरे खासदार काय चावीचं पाणी सोडायला येणार नाही, खासदार हे आपल्या घरातली आणि गल्लीतली गटर साफ करायला येणार नाही। खासदाराला कामं ही जबाबदारीची असतात, देशाचे निर्णय करण्याच्या संदर्भातली भूमिका खासदारांनी त्या ठिकाणी घ्यायची असती। खासदार साहेब निश्चितपणानं सांगतो ज्यावेळी महापूर ते या ठिकाणी आला त्या महापुरामध्ये खऱ्या अर्थानं पाण्यामध्ये उतरून तुम्ही या शिरोळ तालुक्याचं रक्षण करण्याचं काम केलं। तुम्ही या ठिकाणी कोविड सारखी परिस्थिती आली,
कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम या शिरोळ तालुक्यामध्ये उभं करण्याचं काम तुम्ही या मतदारसंघामध्ये केलं. सातत्यानं प्रत्येक गावामध्ये निधी देऊन विकासात्मक दृष्ट्या हा शिरोळ तालुका पुढे गेला पाहिजे ही भूमिका सातत्यानं ठेवून तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणानं तुम्ही केलेल्या कामाची उतराई येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या रूपानं, कारण तुम्हाला ह्या दत्तनगरीमध्ये गुरुदत्ताचा आशीर्वाद या ठिकाणी माधवराव गाडगे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे. निश्चितपणानं या शिरोळ तालुक्यामध्ये दादा 1 नंबरला खासदार धैर्यशील मानेच या ठिकाणी राहतील, त्याच्यामध्ये कुठलीही शंका या ठिकाणी घेण्याचं कारण नाही. आणि ही बहुजन समाजाची ताकद माने घराण्याच्या पाठीशी सातत्याने या ठिकाणी आहे आणि तीच ताकद येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी निश्चितपणाने मिळणार आहे. दादा, तुम्हाला लोकांनी उचलून आणण्याची भूमिका घेत असताना सामान्य पोरांच्या मध्ये एवढा मोठा उत्साह होता. सामान्य पोरं तुम्हाला उचलून घ्यावं लागलं, तुम्हाला म्हणजे उचलून घ्यायची मानसिकता होती. तिकडे उचलून घ्यायला सुद्धा कुठला तरी एक नेता घ्यायला लागतोय. महाविकास आघाडीमध्ये लोकांची वणवा असल्यामुळे लोक दाखवत नाहीत, ते फक्त स्टेजवर एवढे मोठे नेते आले एवढंच दाखवण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्यावरती कधी कॅमेरा ह्या ठिकाणी ते टाकत नाहीत. पण पत्रकारांना आणि खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनना मला सांगायचं आहे, जसा तुम्ही व्यासपीठावरती कॅमेरा लावलाय तसा ह्या जनतेवरती सुद्धा कॅमेरा लावा. ही जनता खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून पुढे जाणार आहे. मोदीजींच्यावरती प्रेम करणारी ही जनता आहे. या देशाचं हित कुणाच्या हातामध्ये जर सुरक्षित असेल तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण शिरोळ तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी घ्यावी, अशा पद्धतीची मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. दादा, निश्चितपणानं तुमचं चिन्ह धनुष्यबाण आहे. कमळ आमचं जे आहे भारतीय जनता पार्टीचं, ते प्रभू रामचंद्राच्या चरणावरती अर्पण करून प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण खांद्यावर घ्यायची जबाबदारी निश्चितपणानं आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे. त्याच्यामध्ये कुठेही एक कमी पडणार नाहीत. आणि तुमचा धनुष्यबाण निश्चितपणानं प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण चांगल्या बहुमोल मतानं या ठिकाणी निवडून देऊ, अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय गुरुदत्त शुगर सहकारी साखर कारखान्याचे सन्मानित चेअरमन माधवरावजी गाडगे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात, ज्यांनी या कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं जगणं सुकर केलं आणि महापूर 2005, 2019 आणि 2021 मध्ये या सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी सन्मानाचं जगणं प्राप्त करून दिलं, असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला संबोधित करत आहे. आजच्या या प्रचार सभेचे मुख्य पाहुणे चंद्रकांत दादा पाटील, उच्च तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग मंत्री, तसेच खासदार धनंजय महाडिक, सुरेशरावजी हळवणकर साहेब, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष, तसेच हिंदूराव शेळके नाना, माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा, तसेच हे आता ज्यांच्यासाठी जे तरुण तोडपदार उमेदवार ज्यांच्यासाठी आपण ही प्रचार सभा आयोजित केले ते धैर्यशील माने, तसेच राजवर्धन निंबाळकर जिल्हाध्यक्ष कोल्हापूर पूर्व, जिल्हा परिषद सदस्य, आमचे सहकारी मित्र अशोकराव माने जिल्हा परिषद सदस्य माजी, विजयराव भोजे जिल्हा परिषद सदस्य माजी, राहुल गाडगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गुरुदत्त शुगर्स, मुकुंद गावडे भारतीय जनता पक्षाचे शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष, मिलिंद बडे भारतीय जनता पक्षाचे जयसिंगपूरचे अध्यक्ष, डॉक्टर अरविंद माने जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष, अनवर जमादार अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र राज्य, सुरेश रासने महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतकरी शेतमजूर संघटना संस्थापक, तसेच माजी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, ॲडव्होकेट सोनाली मगदूम माजी नगरसेवक व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, श्री मिश्रलाल जाजू इचलकरंजी भारतीय जनता पक्ष प्रभावी, सतीश मलमे उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर शिवसेना, उदय झोटा शिवसेना तालुका प्रमुख, माधुरी टाकरे महिला जिल्हा प्रमुख शिवसेना, मीना कुमारी शिवसेना कोर कमिटी सदस्य आणि उपस्थित सगळे विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,
आमच्या गुरुदत्त कारखान्याचे संचालक, तसेच दत्तनागरी पतसंस्थेचे संचालक, अनेक विविध सोसायटीचे चेअरमन, सरपंच, डेप्युटी सरपंच, भारतीय जनता पक्षाचे शिरोळ तालुक्यातले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व इलेक्ट्रिक मीडिया, प्रतिष्ठित नागरिक आणि महिला, आज देश एका वेगळ्या वळणावरनं चाललेला आहे. मोदी साहेबांचं कर्तृत्व 10 वर्षात त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. बाकीच्या लोकांना त्यांनी दिलं, सत्ता कशी चालवली, काय केली लोकांनी बघितलेलं आहे. जनता सुज्ञ आहे. आज मोदी साहेबांच्या प्रत्येक योजनेवर राजवर्धननी बोलले, मी जास्ती बोलणार नाही, पण आमच्या साखर कारखानदारी संदर्भात मोदी साहेबांनी काय केलं ते मला 2 शब्द सांगावंसं वाटतं. मला आठवतंय पहिल्यांदा 2001-2च्या दरम्यान राम नाईक साहेबांनी, भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला इथेनॉलचा प्रोग्राम राबवला. त्यानंतरच्या कारकिर्दीत तो 5% ब्लेंडिंगचा प्रोग्राम इथेनॉलचा केला, पेट्रोलमध्ये मिक्स करायचा. तो नंतरचं जे सरकार आलं ते विरोधी पक्षाचं होतं. त्या सरकारने 10 वर्ष तो प्रोग्राम तसाच दाबून ठेवला. तो काय प्रोग्राम त्यांनी कंटिन्यू केला नाही, सातत्यानं पुढं नेलं नाही. पण परत मोदींचं सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला इथेनॉलचा प्रोग्राम 5% केला, इथेनॉलला चांगले दर केले आणि त्या पद्धतीनं आज देशामध्ये 20% इथेनॉल मिक्सिंगचा प्रोग्राम राबवावा लागलाय. मित्र हो, हे मिक्सिंगचा प्रोग्राम इथेनॉलचा हे कशासाठी, काय आहे त्याची भानगड आहे, 2 मिनिटं मी सविस्तर सांगतो. आज देशाच्या इकॉनॉमीचं जर बघितलं 16 लाख कोटी रुपयाचं आपण क्रूड इम्पोर्ट करतो. परदेशातलं परकीय चलन त्याच्यावरती खर्च होत आहे आणि येत्याल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 25 लाख कोटी रुपये भारताला परकीय चलन खर्च करावं लागत होतं आणि देश दुसऱ्यावर अवलंबून राहतो. जवळजवळ 80% क्रूड ऑइल आपण परदेशातनं इम्पोर्ट करतो, आयात करतो. तर त्याच्यासाठी हे आयातीवरचं आत्मनिर्भर भारत, स्वतःच्या पायावर भारत राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी मोदी साहेबांनी 25 वर्षाचा प्रोग्राम आखलेला आहे. येत्याल्या 25-30 वर्षामध्ये काय करायचं आहे, भारत कुठल्या दिशेनं जायला पाहिजे, तर भारत हा 25 वर्षामध्ये या पेट्रोलियम पदार्थापासून स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्याच्यासाठी हा प्रोग्राम राबवायचंच काम चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रोग्राम चालू आहे. त्याच्याबद्दल मोदी सरकारांचं निश्चितपणानं मी अभिनंदन करतो. एक साखर कारखानदार आणि राज्याचा पदाधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विस्मा संघटनेत मी डायरेक्टर आहे, त्याचा पदाधिकारी म्हणून. त्याचप्रमाणे 80% आपण CNG इम्पोर्ट करतो, तर त्याच्यावर सुद्धा आता बायो CNG जे आहे त्याला बढावा द्यायचं काम, त्याला प्रोत्साहन द्यायचं काम मोदी सरकारनं केलंय. त्याच्याचप्रमाणे पोटॅश, आज शेतकऱ्यांना लागणारा जो पोटॅश आहे तो जवळजवळ 80% आपण इम्पोर्ट करतो परदेशातनं. त्याच्यावर सुद्धा परकीय चलन खर्च होतं. त्याला सुद्धा बढावा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना आखलेल्या आहेत. या साखर कारखानदारीचे बरेचसे प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी सोडवलेले आहेत. एक चांगला दादा, सगळ्यात महत्वाचा मोदी सरकारचा प्रश्न म्हणजे आमच्या साखरेच्या किमती 2017-18 पर्यंत गेल्या होत्या. तर MSP जे आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, जर कोणी केली असेल भारतामध्ये ते पहिल्यांदा 50 वर्षामध्ये मोदी सरकारने केलेले आहे. पहिल्यांदा 2900 रुपये MSP केली, मिनिमम सपोर्ट प्राइस. त्यानंतर 3100 रुपये केली आणि मला वाटतंय आता हे नवीन गव्हर्नमेंट मोदी साहेबांचं आलं तर निश्चितपणानं ते 38 रुपये 40 रुपये केल्याशिवाय सोडणार नाहीत. त्याच्यामुळे साखर कारखानदारीला खाली जर रेट आले असते तर फार मोठा गोंधळ निर्माण झाला असता आणि फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती. तर 50 वर्षात जे इतरांनी केलं नाही ते काम मोदी सरकारने केले. दुसरं, साखर कारखानदारांचं जे 10 कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचं 10,000 कोटी रुपयाचं जे इन्कम टॅक्सच्या नोटिसा आल्या होत्या ते 10,000 कोटीचं त्यांनी माफ केलं. फार मोठी घटना आहे ही.
ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह चळवळ संपून गेली असती. तर असे काही निर्णय जे आहेत, धाडसी निर्णय हे मोदी सरकारने केलेला आहे. तर येणारा काळ भारताला जर उत्तम भवितव्य करायचं असेल, भारताला आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं जर सक्षम करायचं असेल, तर मोदी सरकारांच्या शिवाय पर्याय नाही. आणि आपल्या या ह्याच्यामध्ये दुसरं माझे एक 2-3 प्रश्न मला इथं मांडाविषयी वाटतात. आज शिरोळ तालुक्याच्या महापुराचा प्रश्न मग 2005चा महापूर असेल, 2019चा महापूर असेल, 2021चा महापूर असेल, तर हे सातत्यानं प्रश्न निर्माण होत होते. 2019ला दादा पालकमंत्री होते कोल्हापूर जिल्ह्याचे. सातत्यानं दादांच्या माध्यमातनं फडणवीस साहेबांच्या पर्यंत हा विषय सगळा गेला. मला वाटते 2021ला चंद्रकांत दादांनी आमच्या घरी जयसिंगपूरला फडणवीस साहेबांना घेऊन आले. त्यावेळेला सुद्धा आम्ही सातत्यानं जवळजवळ 1 तासभर चर्चा आम्ही केली दादांच्या बरोबर आणि दादांनी ते फडणवीस साहेबांच्या कानावर गाठली. मित्र हो, कित्येक पुढारी चर्चा करतात आणि हा विषय तिथंच सोडून देतात. आम्ही त्यांना सांगितलं सरकारला चंद्रकांत दादांच्या माध्यमातून की हे वर्षाला आमच्याकडे महापूर येतो आणि शिरोळ तालुक्याला सगळ्यात मोठा फटका बसतो, त्याला तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. आणि तुम्ही जे नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं असू दे, गोरगरिबांचं असू दे, दुकानदारांचं, किराणा दुकानदारापासून कापड दुकानदार सगळ्याच लोकांचं आणि पिकांचं तर अतोनात नुकसान होतं. आणि वर्षाला तुम्ही 8,000-10,000 कोटी अनुदान देताय, त्याच्याऐवजी अनुदान न देता याला कायमस्वरूपी योजना द्या. मित्र हो, मला सांगायला आनंद होतो, फडणवीस साहेबांनी ती गोष्ट मनावर घेतली आणि ह्या शिरोळ तालुका आणि परिसरात महापुरातलं जे एक्सेस वॉटर आहे ते जादा पाणी मराठवाड्याकडं, सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्याकडे वळवायसाठी 3200 करोड रुपयाची मंजुरी दिली आणि त्याचं आता काम चालू आहे. ही फार मोठी घटना आहे शिरोळ तालुक्यासाठी. आणि सगळ्यात मोठा फटका जर कुठं बसत असेल कोल्हापूर जिल्ह्याला तर शिरोळ तालुक्याला. तर भारतीय जनता पक्षाचं सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार नाही, प्रत्यक्ष कृती करणारं सरकार आहे, हे मला सांगावंसं वाटतं. दुसरं, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून बरीचशी कामं या शिरोळ तालुक्यामध्ये झालेत. त्यातले एक रस्त्याची जी कामं आहेत ती जवळजवळ मला वाटतं 75 कोटीची रस्त्याची कामं चंद्रकांत दादांच्या माध्यमातून झालेली आहेत. मला 2-3 गोष्टी सांगतो जाता जाता. मजरेवाडी राज्यमार्ग 200 ते गुरुदत्त कारखाना, घोसरवाड कळमवाडी वसाहत ते नदी पानवरडा जवळजवळ 12 कोटी रुपयाचं 17-18 म्हणजे मंजूर केले दादांनी. तसेच SR पंडामध्ये गुरुदत्त कारखाना मेन गेट ते अकिवाट टेक हे 5 कोटीचा निधी मंजूर झाला. त्याचप्रमाणे कवठे गुलन ते आलास अकिवाट टाकळीपर्यंत जवळजवळ 6 कोटी 19 लाखाचा निधी झाला. त्याचप्रमाणे घोसरवाड मराठी शाळा ते एरवाड ते मजरेवाडी आणि मजरेवाडी ते कुरुंदवाड जवळजवळ 8 कोटी 43 कोटीचा रस्ता. चिंचवाड ते दत्त कारखाना, कुरुंदवाड, बस्तवाड, अक्कीवाड, राजापूर ते खिद्रापूरपर्यंतचा 11.5 कोटी तिथं मंजूर केले. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं, आलास ते अक्कीवाट या कृष्णा नदीच्या पुलावर 23 कोटी रुपये दादा PWD मिनिस्टर असताना मंजूर केले आणि त्याचं सगळं कामकाज पूर्ण आहे. फक्त या आचारसंहितेसाठी राहिले, त्याचं टेंडर पण निघालंय की आचारसंहिता संपल्याबरोबर त्या 23 कोटीच्या पुलाचं काम चालू होणार आहे. अशी जवळजवळ 75 कोटीची कामं चंद्रकांत दादांच्या माध्यमातून केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला होय हा हळवणकर साहेबांचा मुद्दा फार महत्वाचा आहे. ते म्हणतायत की माधवराव तुम्ही काय आमदार नाही, खासदार नाही, तरी सुद्धा दादानी तुम्हाला 75 कोटी रुपये दिले. हे गुरुदत्त कारखाना आणि माधवराव गाडगेंच्या वर दादांचं प्रेम असल्यामुळे झालेलं आहे. आणि ह्या प्रेमाची उतराई व्हायसाठी आणि हे जे काय आज 3,200 कोटी रुपये महापुरासाठी मंजूर केले आणि हे 75 कोटीचं हे झाले. मित्रांनो, शेवटी आपण एकावर जर उपकार कोणी तर तुमच्यावर केले, त्या उपकाराची फेड उपकारानं करायची असते. आणि आता ही वेळ आलेली आहे आपल्याला.
आता ही वेळ आलेली आहे. आपल्या मतदानाद्वारे आपले तरुण आणि तडफदार उमेदवार धैर्यशील माने दादा, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. तर ह्या महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादांना प्रचंड मतांनी तुम्ही निवडून द्याल याच्याबद्दल खात्री आहे. काय देणार का नाही? जरा हात वर करा, आवाज येत नाही. आता माझी खात्री झाली, 100% निकाल आपल्या बाजूने राहणार आहे. आणि राजवर्धन निंबाळकर सांगितले तसं शिरोळ तालुक्यामध्ये 1 नंबरला हे धनुष्यबाण राहणार आहे. आणि आपण एक दिलानं आपण काम करायचं आहे. एवढं बोलून आपण एवढी प्रचंड उपस्थिती लावली त्याच्याबद्दल मनपूर्वक मनापासून तुमचे आभार मानून माझे मी 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि कोल्हापूर जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आन बान आणि शान राज्यसभा सदस्य सन्माननीय धनंजय महाडिक साहेब या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतायत. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. फिर एक बार, फिर एक बार, आपकी बार, आपकी बार. महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा माने, ज्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे, या धनुष्यबाणावर मतदान करून प्रधानमंत्री मोदीजींना 3ऱ्यांदा पंतप्रधान बनवा ही विनंती करण्यासाठी आजचा या मेळावा आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी खास करून पुण्याहून इथं उपस्थित असलेले दादा तसे कोल्हापूरचे आहेत, पण जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. काल रात्री ते 1 वाजेपर्यंत पुण्यामध्ये कार्यक्रम करत होते आणि सकाळी या मेळाव्याला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार हळवणकर साहेब, आपले उमेदवार धैर्यशील दादा माने, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते गुरुदत्त सहकारी साखर गुरुदत्त कारखान्याचे प्रमुख, सहकारी नाही झालेला अजून, माधवरावजी घाटगे, आमचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, हिंदूरावजी शेळके, अशोकरावजी माने, आमच्या नीताताई माने, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे या लोकसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ युवक, माता भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, आपल्याला ही निवडणूक फार सोपी आहे, परंतु आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्याने घ्यावी लागेल. सोपी या अर्थानं आहे की देशातल्या सगळ्या नागरिकांनी मोदीजींना 3ऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं ठरवलेलं आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मोदीजींचा कारभार पाहिला आणि आपण तुलना करतो. एकीकडे काँग्रेसचं 68 वर्षाचं सरकार, काँग्रेस आणि सर्व जे त्यांची जी महाविकास आघाडी, एकीकडे आपलं महायुतीचं आणि भाजपचं सरकार. 68 वर्षामध्ये सत्ता देऊन सुद्धा त्यांचा कारभार कसा होता आणि आपला कारभार कसा होता हे पाहिल्यामुळं लोकांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याचं ठरलेलं आहे. आणि सावध एवढ्यासाठी राहायला पाहिजे किंवा गांभीर्याने एवढ्यासाठी घ्यायला पाहिजे कारण या काँग्रेसनं आपल्यावर 68 वर्ष राज्य केलेलं आहे. त्यांना माहिती आहे निवडणूक आली की लोकांच्या भावनेशी कसं खेळायचं, एखादा भावनिक मुद्दा तयार करायचा. बघा तुम्ही विकासाबद्दल ते कधीच बोलत नाहीत. राहुल गांधीजी 1 वर्ष झालं त्या भारत जोडो यात्रेमध्ये फिरतायत. ते विकासाबद्दल बोललेले कधी ऐकले का तुम्ही? नाही, त्यांच्याकडे विकासाचा अजेंडाच नाही. परंतु मोदीजींनी जे काम केलं त्याच्यावर टीका करायची आहे एवढं एकमेव ते पाळत आलेले आहेत. आणि निवडणूक आली की काहीतरी भावनिक मुद्दा करायचा, लोकशाही जाणार, लोकशाही संपणार, संविधान बदलणार. आता खरं म्हणजे
संविधान कसं बदलणार, कशासाठी बदलणार हे त्यांनी सांगायला पाहिजे. लोकशाही संपणार म्हणजे नेमकं काय होणार हे सांगितलं पाहिजे. याबद्दल ते काही बोलत नाहीत, त्यांना बोलता येत नाही. वरून तिकडून अजेंडा आला की तो राबवला जातो. म्हणून आपल्या सर्वांना जागरूक राहणं गरजेचं आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने दादा यांनी 5 वर्ष आता लोकसभेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. मी त्यांची एक विकास पुस्तिका बघत होतो तुमची. मला आश्चर्य वाटलं, एवढं काम धैर्यशील माने साहेबांनी केले, पण तुम्ही पब्लिसिटी केली नाही. तुम्ही पब्लिसिटीमध्ये कमी पडलाय, हे मान्य करावं लागेल आपल्याला. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आता तुम्ही ते सांगायला सुरुवात केल्यावर मग ते लोकांना ते पचनी पडणं झालं. कारण विरोधक सांगतायत एवढा कुठे निधी असतो का, 8,000 कोटी कोणा आणतं का. आता आणलं का नाही, नसेल आणलं तर तुम्ही साबित करा. तुम्ही तर जाहीर करून टाकले. परंतु तुम्ही बघता की विरोधामध्ये नेहमीप्रमाणे गोल गोल राजकारण करायची त्यांची प्रथा आहे. बंधूंनो, आपण गेले 68 वर्ष काँग्रेसला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वांना निवडून देत आलेलो आहे. काय पाहिलं आपण? एक भ्रष्टाचाराची मालिका. 2G घोटाळा, 3G घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेराल्ड घोटाळा, कॉमनवेल्थचा घोटाळा. एवढे घोटाळे आपण बघितले, एवढे घोटाळे बघितले की त्या आकड्यांची सुद्धा किळस आपल्यावर आली. आकड्यांची किळस आली आणि म्हणून 2014 साली आपण ते सरकार बदललं. या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारवर एवढासा सुद्धा भ्रष्टाचाराचा डाग नाही, 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा डाग नाही. हे आपल्या सरकारचं यश आहे. आणि म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ज्यांच्या हातामध्ये आपण 70 वर्ष सरकार दिलं ते कशासाठी दिलं. पंडित नेहरूजींपासून पहिले पंतप्रधान ते होते, ते पंडित नेहरूजी असतील, इंदिरा गांधीजी असतील, PV नरसिंहराव झाले, मनमोहन सिंगजी झाले, सोनियाजी यांचं नेतृत्व करत होते. त्यांचा एकच नारा होता, गरिबी हटाएंगे. गरिबी हटाएंगे म्हणले की आपण पाळी लावून मत टाकायचं, दनादन मत. गरिबी हटणार, गरिबी हटणार. कशी हटणार गरिबी? त्यांचं पोटच भरलं नाही 70 वर्ष. तुम्ही परवा सुद्धा एक किस्सा बघितला असेल, एक प्रकरण. धीरज साहू नावाचे काँग्रेसचे खासदार, त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची रेड झाली. 9 तिजोऱ्या भरून नोटाची बंडलं सापडली. 9 तिजोऱ्या. आपल्या घरात रिकाम्या तर 9 तिजोऱ्या आहेत का? आमच्या तर नाहीत. 150 मशीन आणले होते नोटा मोजायला, 40 मशीन बंद पडले. ही असली ही काँग्रेसची प्रथा. वेस्ट बेंगालचे एक शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड झाली. डोक्याच्या वर नोटाची बंडलं. ते तुम्ही डोंगर बघितला असेल, नोटाचा डोंगर. त्याच्यानंतर त्यांच्या मैत्रिणीवर रेड झाली. मैत्रिणीवर म्हणजे घरामध्ये पत्नी होती, पण त्यांची एक मैत्रीण होती, त्यांच्या घरावर रेड झाली. तिच्या घरामध्ये तिच्या डोक्या एवढे उंच नोटाची बंडलं. ही असला सगळा कारभार. आणि म्हणून आपल्याला जागृत राहणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की गरिबी हटावचा नारा देणारे गरिबी हटवू शकले नाहीत. परंतु या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं पाहिजे की मोदीजींनी खऱ्या अर्थानं त्याच्यावर काम केलं. 6 महिन्यापूर्वी आपण पेपरला वाचलं असेल की देशातले 25 करोड लोक गरिबी रेषेच्या वर आले. कशामुळे आले? कारण या देशातल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं. 4 करोड 10 लाख लोकांना स्वतःचं पक्कं घर दिलं. 10 करोड घरांमध्ये सिलेंडर दिलं. आता सिलेंडरचा सुद्धा आमचे विरोधक अपप्रचार करतायत. काय झालं सिलेंडर, एवढे पैसे तेवढे पैसे. म्हणजे या देशातल्या भगिनींची काँग्रेसनं कधी चिंता केली नाही ज्या चुलीवर जेवण करतात. आता आपल्याला चुलीवरचं जेवण लय आवडायला लागले अलीकडे. पुण्या मुंबईला निघाले की दोन्ही बाजूला हॉटेल आहेत. चुलीवरचं जेवण, चुलीवरचं मटण, चुलीवरची मिसळ, चुलीवरचा चहा, चुलीवरचं फरसाण. आता चुलीवरचं खायला बरं वाटायला. परंतु कधी हा विचार आपण केला नाही की ग्रामीण भागातली आमची एक महिला एक वेळचं चुलीवरचं जेवण करत असताना ती फुकणी फुकून 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 10 सिगरेटचा धूर तिच्या पोटामध्ये जात होता, तिच्या आतड्यामध्ये जात होता. याचा चिंता कधी काँग्रेसने केली नाही. ती चिंता मोदीजींनी केली. म्हणून 10 करोड घरामध्ये गॅस सिलेंडर दिलेले आहेत. मोदीजींनी 15 ऑगस्टला भाषण केलं की देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्या ज्या घरामध्ये शौचालय नाही त्या घरामध्ये आम्ही शौचालय देणार. काँग्रेसने खिल्ली उडवायला सुरू केली, टीका टिप्पणी करायला सुरू केल्या की शौचालय बांधून कुठे विकास होत असतो का? माता भगिनींनो, आज मोदीजींनी 12 करोड घरामध्ये शौचालय दिलंय. 12 करोड.
याचा अर्थ काय? याचा अर्थ 12 करोड घरामध्ये टॉयलेट शौचालय नव्हते. काय अवस्था होत असेल त्या घरातल्या महिलेची? पुरुषांचं ठीक आहे, ग्रामीण भागातल्या त्या घरच्या महिलेची काय अवस्था होत असेल? दिवस उगवायच्या आधी प्रातर्विधी आवरायची, संध्याकाळची वाट बघायची. किती प्रकारच्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या, किती प्रकारच्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागत होतं. याची चिंता काँग्रेसनं कधी केली नाही. ती चिंता मोदीजींनी केली आणि 12 करोड घरामध्ये शौचालय दिलेले आहेत. आज 80 करोड लोकांना विनाशुल्क रेशन दिलं जातं. 80 करोड, 3.5 लाख करोड रुपये लागतात प्रत्येक वर्षी या योजनेसाठी. या अन्न सुरक्षा योजना जी आहे त्यासाठी 3.5 लाख करोड लागतात. काँग्रेसचे लोक म्हणतात की सरकार देतंय. सरकार नाही देत, मोदीजी देत आहेत. मोदीजींची संकल्पना आहे. अख्ख्या जगामध्ये अशा पद्धतीची योजना कुठेही नाही. फक्त भारतामध्ये 80 करोड लोकांना हे रेशन दिलं जातं. आयुष्यमान भारत सारखी योजना आपल्याला आरोग्यातनं सुरक्षित करून टाकलेलं आहे. 5 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला. केंद्र सरकारनं 5 लाख केले, आता राज्य सरकारनं 5 लाख रुपये करून आपल्याला या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मजबूत केलेलं आहे, सक्षम केलेलं आहे. आणि म्हणून जे सर्वसामान्य लोक होते त्यांना एवढ्या सगळ्या सुविधा मिळत असल्यामुळं ते गरिबी आणि दारिद्र्य रेषेच्या वर यायला लागलेले आहेत. आपल्याला विचार करावा लागेल की या देशामध्ये आपल्याला दिवाळी सोडली तर दुसरा कुठला सण आपण फार मोठ्या प्रमाणात साजरा करत नव्हतो. परंतु मोदीजींनी अनेक अवसर आपल्यासाठी आणून दिले ज्याच्यामध्ये आपण दिवाळी साजरी केली. उदाहरणार्थ पहिला, राम मंदिर होईल असं माझ्यासारख्याला तर कधीच वाटत नव्हतं. आम्ही लहानपणापासून ऐकत होतो मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. आपण विटा पाठवल्या, सिमेंट पाठवलं, लोखंड पाठवलं. मला वाटायचं आमचा नातू तरी मंदिर बघेल का नाही. परंतु त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून पूर्ण करून, तुमच्या माहितीसाठी सांगतो, काँग्रेसच्या मंडळींनी सुप्रीम कोर्टामध्ये मोठमोठे वकील घातले आणि त्या कोर्टामध्ये सांगितलं हे राम नव्हते, राम हे काल्पनिक आहे. ही काँग्रेसची जमात आहे, ही महाविकास आघाडीची जमात आहे. परंतु या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून भव्य दिव्य असं राम मंदिर अयोध्यामध्ये बनवलं. आपल्या सगळ्यांचं ऊर भरून आलं, आपल्या सगळ्यांची मान उंचावलेली आहे. मान उंचावली का नाही आपली? चंद्रयान 2 जगात एवढे विकसित आणि प्रगत देश असताना जे कुणाला जमलं नाही ते चंद्रयान 2, भारताचं यान चंद्रयान 2 त्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पोहोचलं. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला, आपली मान उंचावली. आदित्य L1 सूर्य कक्षेमध्ये गेलं, आपली मान उंचावली. आणि आपला देश आर्थिक महासत्ता जाण्याकडे प्रयत्न करतोय. भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आली आणि 3ऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. हे विकसित भारतचं स्वप्न प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला दाखवलेलं आहे. कारण आपल्याला माहीतच नव्हतं विकसित भारत काय असतो हे माहीत नव्हतं. आपण फक्त गरिबी हटावच्याच मागे लागलो होतो. परंतु आज तुम्ही बघा सगळं जग मोदीजींचं कौतुक करतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायत मोदी इज द बॉस. एका देशाचे पंतप्रधान म्हणतायत मोदी इज द हिरो. एक प्रधानमंत्री म्हणतायत मोदी इज द रॉकस्टार. एक पंतप्रधान तर आपल्या मोदींच्या पाया पडले, वाकून पाया पडले. तुम्ही बघितलं सगळं चित्र? कधी पाहिलं होतं का असं चित्र? एका देशाचे पंतप्रधान आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या पाया पडतात. ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. परंतु का ते नतमस्तक झाले? गिनी पपुआ नावाचा एक छोटासा देश आहे. कोविडमध्ये या देशात जगात कुणी वॅक्सिन दिलं नाही. मोदीजींनी त्यांच्या देशातल्या 5.5 कोटी लोकांना मोफत वॅक्सिन दिलं. त्यामुळे तो देश वाचला, तिथली माणसं जगली. म्हणून आदरानं ते नतमस्तक झाले. याचा आपल्याला अभिमान आहे. G20 सारखा कार्यक्रम भारतामध्ये कधी होऊ शकत नव्हता. तो कार्यक्रम यशस्वी मोदीजींनी करून दाखवला. आणि अशा अनेक गोष्टी आपल्यासाठी केल्या ज्याच्यामुळे आपलं ऊर भरून येतंय. आणि म्हणून आपल्याला विचारपूर्वक या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण ही कुठली गल्ली बोळातली रस्त्याची गटरची लढाई नाही आहे. हा देश कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचा ती ही निवडणूक आहे. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये द्यायचं ती ही निवडणूक आहे. आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हा विचार करणारी ही निवडणूक आहे. काँग्रेसच्या काळामध्ये 2014च्या पूर्वी बघितलं असेल भारतीय सैनिकांचं किती हाल केलं जायचं. शिर कापून घेऊन जायचे, धड भारतात ठेवायचे आणि शिर द्यायचे नाहीत, अशी अवस्था आपल्या देशामध्ये होती. आज काय परिस्थिती आहे तुमच्या लक्षात असेल, ज्यावेळी हे उरी आणि बालाकोट चालू होतं, आपलं एक मिग विमान
ज्याच्यामध्ये कॅप्टन अभिनंदन नावाचे एक विंग कमांडर अभिनंदन, ते विमान पाकिस्तानमध्ये कोसळलं आणि आमचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यामध्ये सापडले. 25 पाकिस्तानी सैनिक लाता बुक्क्या घालून त्यांचा हाल आणि अमानुष छळ करत होते. आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं, उद्या जर 4 वाजेपर्यंत विंग कमांडर अभिनंदन भारतात आले नाहीत तर पाकिस्तान नावाचा देश या जगाच्या नकाशावर राहणार नाही, असं ठणकावून सांगणार आपला देश आहे. दुसऱ्या दिवशी 6 वाजता वाजत गाजत विंग कमांडर अभिनंदन भारतामध्ये आले. आपल्याला अभिमान वाटला. अशा अनेक बाबी आहेत. देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्ते होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम्स होत आहेत, विमानतळ होत आहेत. कोल्हापूरचं सुद्धा विमानतळ मोदीजींनी 274 करोड रुपये देऊन कोल्हापूरचं विमानतळ बनवलं. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी 45 करोड रुपये दिले. सातारा कागलसाठी 3,500 करोड रुपये, संकेश्वर बांद्यासाठी 2200 करोड रुपये, कोल्हापूर रत्नागिरीसाठी 1500 कोटी रुपये, बास्केट ब्रिज 170 कोटी रुपये. काय काय दिलं नाही. आणि मग बाकीचा पाडा सगळा गाडगे साहेबांनी वाचून दाखवलाय. ती विकास गंगा पार त्यांच्या कारखान्यापर्यंत गेलेली आहे रस्त्याच्या रूपानं. म्हणजे हे कधी आम्ही पाहिलं नव्हतं, आम्ही ऐकलं नव्हतं, बघितलं नव्हतं. एवढा निधी आज मोदीजींच्या विकसित भारतामुळे इथं आलेला आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, या 10 वर्षामध्ये, आज 2024 चालू आहे, बरोबर 10 वर्षांना 2034 साली या भारतामध्ये एकही खेडेगाव तुम्हाला दिसणार नाही. ही सगळी गावं छोटी छोटी सगळी शहरांमध्ये रूपांतर होणार आहे. सगळ्या सुविधा असणार आहेत तिथं. रस्ते, लाईट, पाणी मागावं लागणार नाही. हॉटेल्स असतील, मॉल्स असतील, थिएटर्स असतील, छोटे छोटे इंडस्ट्रियल पार्क्स असतील, IT पार्क्स असतील, रोजगाराची सुद्धा आपल्याला चिंता करावी लागणार नाही. असा विकसित भारतचा संकल्प सुरू आहे. आणि या सगळ्या विकसित भारतच्या यात्रेमध्ये आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. आपण हे घडवायचं आहे आणि हे घडवण्यासाठी जी तारीख 7 आहे. सगळेजण आम्ही कमळ घालतोय. परंतु यावेळच्या या निवडणुकीमध्ये मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी मोदीजींचं चिन्ह धनुष्यबाण आहे. नाहीतर मशीनवर जाऊन कमळ शोधत बसशीला तिथे. यावेळी मशीनवर धनुष्यबाण बघायचं. एक धैर्यशील मानेसारखा तगडा तरुण उमेदवार आपल्याला महायुतीनं दिलेला आहे. अशा या युवकाला विकसित भारतच्या संकल्प यात्रेमध्ये पाठवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया. आजपासून 7 तारखेपर्यंत मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी जेवढा काही प्रचार आणि प्रसार या धनुष्यबाणाचा करता येईल तो करून धैर्यशील मानेंना आशीर्वाद द्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. अत्यंत चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. यानंतर मी निमंत्रित करतो आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, आपल्या मतदारसंघाचा स्वाभिमान, आपणा सर्वांची अस्मिता, शिवसेनेचा ठाण्या वाघ आणि महाराष्ट्राचे मुलूक मैदान तो सन्माननीय धैर्यशील मानेसाहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. शिरोळ तालुक्यातील दत्तगुरूंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या सर्वसामान्य माणसाला भविष्याचा वेध घेणाऱ्या, स्वतःपासून दुसऱ्याला मदत करण्याची धाडस आणि इच्छाशक्ती असणाऱ्या, लोकशाहीला जिवंत ठेवत सामान्य माणसाला आधार देणाऱ्या ह्या तालुक्यानं अनेक राजकारणातली स्थित्यंतर पाहिली, उतार चढाव पाहिले, अनेक राजकीय परिस्थिती घडताना आणि बिघडताना पाहिली. आणि आज देश घडवण्याच्या या महायज्ञामध्ये परत एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एका महायज्ञाच्या सुरुवातीस आपण एकत्र आलोय. मी सर्वप्रथम इथं आलेल्या सर्वांना मनापासून मानाचा मुद्रा करतो. तुम्हा सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, ज्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये भाजपाची जबाबदारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष ज्यांचं आहे आणि ज्याच्यामुळं सातत्यानं जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये आणि आम्हा सर्वांच्यावर आशीर्वाद ठेवणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, आत्ताच ज्यांनी या इलेक्शनचं विश्लेषण केलं ते कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आणि लोकसभेतील माझे सहकारी आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब, उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय सुरेशरावजी हळवणकर साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा महामेळावा या ठिकाणी पार पडतोय, ज्यांनी दत्तगुरूंच्या आशीर्वादानं बहुजन समाजातील तळागाळातील सामान्य माणसाला उभारी येण्यासाठी भगवानराव घाडगे साहेबांच्या नंतर बहुजन समाजाची मोठ आपल्या हातामध्ये घेतली आणि एकमेव कोल्हापूर जिल्ह्यातला प्रायव्हेट कारखाना ज्यांनी या ठिकाणी चालवला आणि सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम केलं ते आदरणीय माधवरावजी घाडगे दादा, उपस्थित असणारे माझे तरुण बंधू ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केलं ते राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, उपस्थित असणारे अशोकरावजी माने बापू, विजयरावजी भोजे सर, नीताताई माने, राहुलजी घाटगे, आमचे सन्मान्य सतीशजी मलमे, मिश्रालालजी जादू, मुकुंदजी गावडे, उदयजी जुटाळ, मगाशी जे मनोगत व्यक्त करून गेले, आजारी असताना सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी इथपर्यंत आले ते आदरणीय सुरेशजी सासने, पुष्पाताई पाटील, तेजस्विनीजी पाटील, जयरामजी मानगावे, पोपटजी पुजारी, राजेंद्रजी दाईंगडे, मुकुंदजी भिडे, मुकुंदजी पुजारी, बापूसाहेबजी दळवी, हरिजी पाटील, प्रवीणजी तेली, सदाशिवरावजी आंबी, सन्मान्य चांदसाहेब कुर्णे, सन्मान्य ॲडव्होकेट मगदुमताई, आदरणीय माधुरीताई, छायाताई, उपस्थित सर्वच समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, या तालुक्याचा एक राजकीय आणि सामाजिक इतिहास आहे. या तालुक्याला एक राजकीय परंपरा आहे, ज्या परंपरेचा वसा आणि वारसा घेऊन खऱ्या अर्थानं अनेक राजकीय स्थित्यंतर या ठिकाणी ह्या तालुक्यानं पाहिली. आदरणीय दादांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, दादा, ज्यावेळी लोकशाही निर्माण झाली, भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी भारताचं संविधान लिहिलं गेलं, बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान लिहिलं, त्या संविधानावर सही असणारा आमच्या तालुक्यातला, या तालुक्यातला एक आमदार होऊन गेला, त्याचं नाव देशभक्त रत्नाप्पा कुंभार. हे कोल्हापूर जिल्ह्यातनं पहिले खासदार होते. म्हणजे आज धैर्यशील माने खासदारकीला उभा राहिलाय, पण अण्णा खासदार होते आणि निवडक लोकांच्या मधनं त्या ठिकाणी ते संसदेमध्ये त्या ठिकाणी गेले होते. माझ्या पूर्वी पत्रकार मित्रांना त्या ठिकाणी माहिती आहे. या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्या तालुक्यानं आपलं योगदान दिलंय, स्वतंत्र संग्रामामध्ये योगदान दिलंय, चळवळीतनं सामान्य माणसाला आधार देत गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम अनेक नेत्यांनी या तालुक्यामधनं केलं. दत्ताजीराव कदम साहेबांच्या सारखा एक नेता या तालुक्यातनं संसदेमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकला. माणूस असताना एखाद्या माणसाचं नाव पुढच्या पिढीचं घ्यायचं अवघड असतं. हिंदरावजी शेळके साहेब या ठिकाणी आहेत. खासदार माने साहेब खासदार होण्याआधी कदम अण्णा ह्या मतदारसंघाचे खासदार होते आणि कदम अण्णा हयातीत असताना त्यांनी खासदार बाळासाहेब मानेंचं नाव घेतलं आणि हा माझा पुढे राजकीय वारसा चालवेल हे कदम अण्णांनीच सांगणारा हा तालुका, की ज्या तालुक्याला देण्याची सवय आहे, ज्या तालुक्याला चांगल्याला चांगलं म्हणण्याची सवय आहे, ज्या कर्मानं कर्मभूमीतनं या ठिकाणी ही नररत्न तयार झाली, त्या तालुक्याला खऱ्या अर्थानं एक विचाराची परंपरा आहे, वारसा आहे आणि तो वारसा जतन करण्यासाठी लोकनेते खासदार बाळासाहेब माने सुद्धा या तालुक्यातनं सातत्यानं बहुजन समाजाची मोड बांधत या ठिकाणी लढत राहिले. आज मी लोकसभेचं व्रत या ठिकाणी हातामध्ये घेतल्यानंतर मागच्या लोकसभेला मगाशी राजवर्धन निंबाळकर सरकारने सांगितलं, अतिशय कमी वेळेमध्ये आपण सर्वांनी दादा या तालुक्यातली ताकद आपल्या माझ्या पाठीशी या ठिकाणी उभा केली आणि 90,000 मतं ह्या शिरोळ तालुक्यानं खासदार धैर्यशील मानेला खासदार करताना या ठिकाणी दिली. धैर्यशीलच्या राजकीय प्रवासाची सुरुवात तुमच्यापासून त्या ठिकाणी झाली. दत्तगुरूंच्या आशीर्वादानं या शिरोळ गावापासून तालुक्यातल्या वाड्या वस्त्यांपर्यंत या ठिकाणी आपण सर्वांनी आधार दिलात आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं धैर्यशील खासदार होऊ शकला.
माझ्या माता भगिनींना मला मुद्दाम सांगायचं की आजची ही इलेक्शन राष्ट्रीय प्रवाहातली इलेक्शन आहे. ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिकेची इलेक्शन नाही. देशाची सूत्र कुणाच्या हातामध्ये असावीत, देश कशा दिशेनं पुढे जावा, राष्ट्रीय पातळीवर देशाचं कामकाज कदाच्या हातामध्ये या ठिकाणी असावं. जग महासत्ता या ठिकाणी भारताला होताना पाहत असताना कुणाच्या हातामध्ये त्याची धुरा असावी हा निर्णय घेणारा हा या ठिकाणी राजकीय प्रवास आहे. लोकसभा इलेक्शन आपण लढतो त्यावेळी आमच्या गावाला काय दिलं, आमच्या तालुक्याला काय दिलं याच्याबद्दलची सुद्धा चर्चा या ठिकाणी होत असते. माझ्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी मुद्दामून सांगितलंय, मी जाहीरनामा 2-4 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येईल. शिरोळ तालुक्यामध्ये 52 गावं आहेत. खासदार धैर्यशील मानेला 3 वर्ष निधी नव्हता. कोविडच्या काळामध्ये निधी बंद झाला होता. जानकर साहेब, महायुतीचं शासन तयार झाल्यानंतर प्रत्येक गावाला निधी देण्याचं काम खासदारानं या ठिकाणी केलंय. एकही गाव या तालुक्यातलं वंचित ठेवलेलं नाही, हे मी आपल्याला अभिमानानं या ठिकाणी सांगतो. गावागावामध्ये विकासाचा निधी देत असताना फुल न फुलाची पाकळी कमी जास्त प्रमाणात प्रत्येक गावाला या ठिकाणी आपण दिलंय. गावात विकास आला तर त्याचा चौफेर विचार या ठिकाणी आपण केला. गावाला आमच्या काय मिळालं याच्यापेक्षा तालुक्याचा विकास कसा होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा तालुका ज्याचा उल्लेख मगाशी माधवराव दादांनी केला, पुराची परिस्थिती कायमपणे या तालुक्याला भेडसावत राहील. मी जसा खासदार झालो तसं महापुराचं संकट या तालुक्यावर या ठिकाणी घुंगावू लागलं. मी असेन, चंद्रकांत दादा असतील, आदरणीय माधवराव दादा असतील, आदरणीय बाळ असतील, आदरणीय हळवणकर साहेब असतील, ही सगळीच टीम आम्ही तालुक्यातल्या आम जनतेला त्याला आधार देण्यासाठी या ठिकाणी काम करू लागलो. नुसतं एकदा महापुराचं संकट येऊन गेलं तर आपलं एवढं मोठं नुकसान होऊन बसतं की त्याची रिकव्हरी येण्यासाठी 2 वर्ष परत त्यामध्ये घालावी लागतात. मगाशी ज्याचा उल्लेख दादाने या ठिकाणी केला, दादा 3200 कोटी रुपयाचा आराखडा जो तयार झालाय याला निधी वर्ल्ड बँक देणार आहे. वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पहिल्या तालुक्याला या ठिकाणी किंवा या मतदारसंघाला निधी कुठला येत असेल तर तो हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला येतोय आणि 3200 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी त्याच्यासाठी देऊ केलाय. गावागावातले दळणवळणाचे प्रश्न असतील, पूर येऊच नाही याच्यासाठी काय करता येईल याचं नियोजन करणारा खासदार आपल्याला पाहिजे. पूर आल्यानंतर नुसती सहानुभूती दाखवणं महत्वाचं नाही, तर त्या लोकांच्या आयुष्याला परत त्या पुराचा फटका बसू नये याचं काम पाहणारा खासदार आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पंचगंगा प्रदूषणासारखा अत्यंत वाईट आणि दुर्दैवी परिस्थितीला सामोरे जाणारा व्यवस्था आपल्या या मतदारसंघामध्ये आपण कित्येक वर्ष या ठिकाणी पाहतोय. मी स्वतः पुराच्या परिस्थितीमध्ये काम केलं, त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषणाच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी काम करत होतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की 174 गावं ह्या दोन्ही बाजूच्या नदी गावाच्या काठांमध्ये या ठिकाणी आहे आणि त्या काठातल्या गावांना नदी प्रदूषणाचा फटका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसत होता. खासदार झाल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या ठिकाणी विनंती केली की साहेब, 2 मोठी शहरं या शहरांच्या मुळे खऱ्या अर्थानं गाव भागाला त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो. 100% जर प्रदूषण होत असेल तर ते 80% होणारं प्रदूषण मोठ्या ह्या 2 शहरांच्या मध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजीचा त्याचा फटका होतो. इचलकरंजी मधलं टेक्सटाईलचं या ठिकाणी ज्यावेळी पाणी त्याच्यामध्ये मिक्स होतं त्यावेळी या रसायनयुक्त पाण्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्याची या ठिकाणी वाताहत होते. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी प्रोसेस हाऊसेससाठी हळवणकर साहेब 530 कोटी रुपयाचा इचलकरंजीसाठीचा निधी दिला, ज्याचा फायदा इचलकरंजीचं टेक्सटाईल मधनं निर्माण होणारं जे पाणी आहे ते एक थेंब पाणी सुद्धा पंचगंगेमध्ये मिसळणार नाही आणि भविष्यात आमची पंचगंगा आहे तशी पवित्र होईल, ती परत शुद्ध होईल याच्यासाठी म्हणून प्रयत्न करणारा खासदार म्हणजे खासदार धैर्यशील माने. खासदारानं नेमकं काम काय करायचं असतं, जगाच्या पाठीवर आपला हिंदुस्थान कुठं जाईल याच्यासाठीच व्यूहरचना नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी केंद्र शासनामध्ये करतात. त्याची फळं आपल्या मतदारसंघामध्ये काय येतील याचा प्रयत्न करणारा खासदार या ठिकाणी पाहिजे. गेली 10 वर्ष, मागच्या 10 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर कोल्हापूर सांगली हा रस्ता दादा किती जर वेळा या ठिकाणी त्याच्यावर मृत्यूचा सापळा म्हणून लेख या ठिकाणी पत्रकार बांधव लिहायचे, पण 1 रुपयाचा निधी त्याला या ठिकाणी लागला नव्हता. सुप्रीम नावाची कंपनी त्याला अर्धवट सोडून त्या ठिकाणी पळून गेली होती. नितीन गडकरी साहेब या ठिकाणी शिरोलीच्या कार्यक्रमामध्ये दादा आपण सगळेच होतो या ठिकाणी आले होते. त्याच कार्यक्रमामध्ये खासदार म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केली आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटेल, सांगली ते कोल्हापूर जाणाऱ्या शिरोळ आणि हातकणंगल्यामधनं जाणाऱ्या त्या रस्त्याला 800 कोटी रुपये हे या ठिकाणी नितीनजी गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी देऊ केले. मगाशी मुन्ना साहेब म्हणत होते 8200 कोटी रुपयाचा
हिशोब द्यावा लागेल. निश्चितपणे मी द्यायला तयार आहे. आणि कुणीही, मी आज खासदार म्हणून आपल्यापर्यंत जाहीरपणे त्या ठिकाणी सांगतो, जे काम केलंय ते ठणकावून सांगण्याची पद्धत आपली पाहिजे. टिमकी वाजवायला जरूर आम्ही कमी पडलो असेल, पण काम करायला आपण कुठेही कमी पडलेलो नाही. आंब्यापासून चोकापर्यंत आता रस्ता जो आलाय, तुम्ही सहज कोण कोण कोल्हापूरला जाताना चोकाच्या फाट्याला तो रस्ता पाहिला तर हात वर करा. आंब्याकडे जाताना जो या ठिकाणी रस्ता येतोय, नॅशनल हायवे जो नव्यानं तयार होतोय, त्या ठिकाणी त्याला पाहिलाय त्याचा जरा हात वर करा. ह्या लोकांनी पाहिलाय, ज्यांनी पाहिला नाही त्यांनी या ठिकाणी एकदा परत जाऊन बघायला हरकत नाही. आंब्यापासून कोल्हापूर चोकापर्यंत येणाऱ्या रस्त्याला 6,000 कोटी रुपये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्गातनं आपण त्या ठिकाणी लागू केलेत. एका रस्त्याला 6,000 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी आलेले आहेत. जी कामं मी सांगतोय ती प्रत्यक्षात चालू झालेत आणि पूर्णत्वास येतेत, ही आपल्याला या ठिकाणी मुद्दामून माहिती सांगतो. माझ्या माता भगिनींसाठी मगाशी सासने साहेब सांगत होते, आजारी असताना सुद्धा माणूस इथपर्यंत येतो, पोटतिडकीने येतो. कारण दादा त्याचं पोटतिडक एवढ्यासाठीच होती की चंद्रकांत दादांनी केलेली मनामध्ये या ठिकाणी त्यांच्या अंतकरणामध्ये मदत त्या ठिकाणी होती. माधवराव दादांनी मारलेली हाक त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी होती. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी येताना हाताला सलाईन लावून तो माणूस इथं आला आणि माझ्यासाठी तुम्हाला गारानं सांगून गेला. खरं तर माझ्या हृदयाला स्पर्श होऊन गेला. शेतकऱ्यासाठी लढा उभा करणारी माणसं या ठिकाणी एका बाजूला आहेत, पण शेतमजुराचा लढा तयार करणारा सासने हा खऱ्या अर्थानं सलाईन लावून इथपर्यंत आला. हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी लढलंच पाहिजे, पण त्याचबरोबर तो शेतमजूर त्याच्यावर अवलंबून आहे. तुमच्यापैकी रेशनिंगचं धान्य किती जणींच्या घरामध्ये येतंय जरा हात वर करा. खरंच माझ्या जे समोर बसलेले आहेत ना त्यांनी हात वर करायचं, हात खाली. हे कुणामुळे येतंय माहितीये का? कोविडच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा हा केंद्र शासनानं त्या ठिकाणी तयार केला आणि 130 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला आज या ठिकाणी या अन्न सुरक्षा कायद्याच्या मार्फत देशभरामध्ये या ठिकाणी धान्य पुरवठा केला जातो. हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुम्ही हात वर केलेले जर पहिले तर सभागृहातल्या 80% लोकांना अन्न सुरक्षा कायद्याचा या ठिकाणी फायदा होतो. याच्यासाठी कुठं आंदोलन करायला लागलं, कुठं रस्त्यावर यावं लागलं, कुठं आपण जाऊन त्या ठिकाणी अर्जी दिली. नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय, महत्वाकांक्षी निर्णय देशासाठी घेतला. कधी? कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी पोटाला अन्न नव्हतं, घर बसलेल्या लोकांना या ठिकाणी राहायची व्यवस्था नव्हती, कुठेही रोजगार नव्हता, बाहेर जायची व्यवस्था नव्हती, त्या गरिबानं खायची काय ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक कुटुंबाला जगवण्यासाठी देशभरातल्या गोरगरिबांच्यासाठी अन्नधान्य पुरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र दामोदर दास मोदी या पंतप्रधानांनी केलं. हे आपण या ठिकाणी विसरू शकणार. खरंच केलं हो. आणि ते करत असताना कोविड संपला म्हणून धान्य बंद झालं का? कोविड संपून आता 1.5-2 वर्ष झाली, धान्य चालू आहे की नाही? एखाद्या माणसानं जर या ठिकाणी ठरवलं असतं की नाही बाबा आता फक्त आणि फक्त कोविडच्या कार्यापुरतं त्या ठिकाणी ते दिलंय, आपला देश आपल्या लोकांना तर जगवत होताच, पण भारत देश किती प्रगतिशीलपणे पुढे चाललाय या ठिकाणी मुद्दामून सांगतो. अमेरिकेसारखा देश सुद्धा कोविड वॅक्सिन भारताकडनं त्या काळामध्ये घेत होता. आपल्याकडची वॅक्सिन ही आजूबाजूच्या देशांनी या ठिकाणी घेतली. भारतीय जनता जगवण्याचं काम तर मोदी साहेबांनी केलंच, पण आजूबाजूचे जे सुद्धा देश आहेत त्यांना सुद्धा वॅक्सिन देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी, आपलं घर तेवढं सांभाळूया म्हटलं असतं एखादा पंतप्रधान, पण जगाला सुद्धा सुरक्षित ठेवताना आपल्या देशानं एक पाऊल पुढे टाकलं. 130 कोटी जनतेची सुरक्षा बघत असताना त्या माणसानं खऱ्या अर्थानं परदेशामध्ये सुद्धा या ठिकाणी ती वॅक्सिन दिली. आजपर्यंत कितीतरी विकसित देश त्याच्या पाठीमागे लागले होते, पण त्यांना ते वॅक्सिन करता आलं नाही. जगाच्या पाठीवर मोजके 4-5 देश त्यांनी वॅक्सिन तयार केलं, त्यामध्ये भारत देश त्या ठिकाणी होता. आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगितले पाहिजे. शारपड जमीन गडकरी साहेब या ठिकाणी आले आणि गडकरी साहेबांनी शारपड जमिनीसाठी अनुदान या ठिकाणी आपल्या तालुक्यासाठी मंजूर या ठिकाणी केलं. केंद्र शासनाचा एखादा जरी मंत्री या ठिकाणी आला तर तो भरीव निधी आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी देऊन जातो. नॅशनल हायवे झाला की त्याच्याबरोबर MIDC तयार होतील, विकासाची गंगा त्यामध्ये येईल. त्याचबरोबर आपण समोर बसलेल्या माता भगिनींना मुद्दामून सांगायचं आहे, तुमच्या
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अस्तित्वाचे जाणीव करून देणारं कुठलं शासन असेल तर ते हे महायुतीचं शासन आहे. आतापर्यंत ज्या घरामध्ये तुम्ही जन्माला यायचा, लेख म्हणून ज्या घरामध्ये जन्माला आला, त्याचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आपल्या पाठीमागे असायचं. मुलगीचं नाव जर असेल कोमल, वडिलांचं नाव रघुनाथ आणि आडनाव पाटील असेल तर कोमल रघुनाथ पाटील हे निम्म आयुष्य तिचं आडनाव असायचं, नाव असायचं. जशी ती लेख दुसऱ्याच्या घरी गेली, त्या कोमलचं नाव सोनल व्हायचं. सोनल शीतल पाटील असं असेल किंवा जाधव असेल, तिचं नाव, तिचं या ठिकाणी अस्तित्व संपून जायचं. आपल्याकडे हेळवी आला तर हेळवी या ठिकाणी आमच्या वाडवडिलांची नावं सांग म्हटलं तर त्या ठिकाणी सांगायचा तुझा आज्जा ह्यो, तुझा पंजा ह्यो, तुझा खापर पंजा ह्यो. पण एकाही माऊलीचं नाव त्याच्याकडे त्या ठिकाणी असत नव्हतं. कधीही बाईचं नाव त्या ठिकाणी अस्तित्व म्हणून तिचं संपून जायचं. घर संसारामध्ये एका घरची लेक दुसऱ्या घरची सून व्हायची, पण तिचं अस्तित्वच काही शिल्लक राहिलं नव्हतं. आज धैर्यशील मानेचं नाव काय माहितीये का? मागच्या इलेक्शनला माझं नाव धैर्यशील संभाजीराव माने होतं. आता हे महायुतीचं शासन आलंय, आता माझं नाव धैर्यशील निवेदिता संभाजीराव माने आहे. प्रत्येक मुलाच्या पाठीमागं आता वडिलांच्या नावाच्या आधी कुणाचं नाव लागणार? आईचं नाव लागणार. तिचं अस्तित्व ह्या शासनानं तयार करून दिलं. आणि माझ्या माई माऊल्यांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे, दादा आईचं नाव आपण परमेश्वरानंतर घेतो, पण त्या आईचं नाव कुठेही या ठिकाणी घराला लागत नव्हतं. पंतप्रधान आवास जी या ठिकाणी योजना आहे, त्या योजनेमध्ये सुद्धा मोदीजी ज्यावेळी घर देतात ते पहिल्यांदा त्या माऊलीच्या नावावर देतात. घरच्या माऊलीच्या नावावर त्या ठिकाणी ते घर होतं. इकडं टाळ्या जास्त वाढल्या, तिकडलं बंद झाल्या. त्याचं कारण असं आहे की माऊली पुढच्या पिढीसाठी म्हणून या ठिकाणी राबत राहते. 1 रुपया जोडला तर ती घराकडे घेऊन येते आणि त्या संसाराला गाठ बांधून या ठिकाणी राहते. मला मुद्दामून सांगायचं आहे की कितीतरी भावनिक विषय लोक तुमच्यापर्यंत घेऊन येतील. राजकारण राजकारणाच्या पद्धतीने या ठिकाणी करूया. पण आजचा हा जो या ठिकाणी कार्यक्रम आहे, हा शिरोळ तालुक्यातनं राजवर्धनजी कुठे आहेत? दादा, माधवराव दादांनी मागच्या वेळी कमान सांभाळली होती आमच्या धनुष्यबाणाची, आणि त्या धनुष्यबाणाचा रोख इतका व्यवस्थित ठेवला होता की तालुक्यातलं राजकारण हादरून गेलं होतं. भले भले म्हणत होते की या तालुक्यातनं लीड मिळणार नाही, पण धैर्यशील मानेला 90,000 मतं देण्याचं काम या तालुक्यानं या ठिकाणी केलं. बहुजन समाजानं मनामध्ये आणलं आणि ती ताकद मागं करायची उभा ठरवली. मी मुद्दामून सांगेन, आजपर्यंतचा इतिहास काढून बघून ठेवा. गेल्या 10 वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा निधी मी प्रत्येक गावामध्ये खासदार म्हणून या तालुक्यातला खासदार का त्या तालुक्यातला बघितला नाही. अगदी ज्या गावामध्ये माजी खासदार राहतात त्या गावाला सुद्धा धैर्यशील मानेनं सगळ्यात जास्त निधी दिलाय, हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं लागेल. आतापर्यंतच्या इतिहासात 10 वर्षाच्या कारकिर्दीत प्रत्येक गावाला आपण निधी दिलाय, पण त्यांच्याही गावाला सर्वात जास्त निधी देणारा खासदार म्हणजे खासदार धैर्यशील माने आहे. आणि मी ते रेकॉर्डवर सांगतोय, त्यांनी त्याचं पुसून काढावं. त्यांचं जर माझं चुकीचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी सांगावं. पण काम करणारे माणसं जर या ठिकाणी समाजामध्ये असतील तर त्यांना हात आणि बळ देण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. मला निश्चितपणे खासदार म्हणून खात्री आहे, गीर तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये कोविड नंतर फक्त 2 वर्षामध्ये धैर्यशीलनं जर 1 नंबरचा निधी या तालुक्याला दिला असेल तर पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या राहिलेल्या उमेदवारांच्या पैकी 1 नंबरची मतं ही खासदार म्हणून धैर्यशील मानेलाच पडतील. ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी कामाला लागूया. खासदार धैर्यशील होणं म्हणजे काय होणं आहे? मोदी साहेबांच्या रूपानं विकासाला गती देणं आहे, तालुक्याच्या विकासाला चालना देणं आहे, राज्य आणि केंद्र शासनाचा निधी गावागावापर्यंत पोहोचवणं आहे. तो पोहोचवणारा दुवा वाढपी आपला असला पाहिजे. माझी आई कायमपणे सांगतात, कुणाच्याही लग्नाला गेला ना वाढपी आपला असला पाहिजे. कारण पंक्तीत ज्याच्या हातात पळी असती किती कुणाच्या ताटात घालायचं हे त्याच्यात तो ठरवत असतो. जर केंद्रात स्वयंपाकी बीजेपी असेल, राज्यात स्वयंपाकी महायुतीचं शासन असेल, तर इथं असणारा वाढपी हा त्यांच्या आणि तुमच्या विचाराचाच असला पाहिजे. तर 1 पळी जास्त येईल, पळी कमी पडणार नाही. स्वयंपाक करणारा एक आणि वाढणारा एक असं असू शकत नाही.
ज्यावेळी या ठिकाणी एका विचाराच्या मध्ये या ठिकाणी आपण जातो त्यावेळी निश्चितच गावागावापर्यंत ती विकास गंगा या ठिकाणी येऊ शकते. पंतप्रधान कसा असावा, त्याच्या शब्दाला धार कशी असावी हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. अनेक पंतप्रधान देशाच्या पाठीवर होऊन गेले असतील, मी कुणाला नावं ठेवणार नाही, पण मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. परवाचाच एक प्रसंग, दोन बायका जर या ठिकाणी पानवट्यावर भांडत असतील ना आणि शेजारी जाणाऱ्यानं सांगितलं जरा गप्पा बायानो, जरा प्लीज भांडणं बंद करा, जा की बाबा तुझ्या मार्गाने आमचा आम्ही बघून घेतो म्हणतात, ते अजिबात थांबत नाहीत, त्यांचं काम चालू ठेवतात. दोन देश भांडत होते, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू असताना भारतीय लोक तिथं अडकली होती. आपली या ठिकाणी असणारी भारतातली गोरगरीब लोक, कुठल्या जातीची पंथाची धर्माची नव्हे, सगळे भारतीय तिथं अडकलेत म्हटल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला फोन करून सांगितलं माझे भारतीय सुरक्षित परत आले पाहिजेत. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन देशांनी युद्ध थांबवलं आणि त्या देशातल्या आपल्या लोकांना, भारतीयांना सुरक्षित घरी पाठवलं. हे करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव पंतप्रधान, त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी, की ज्यानं सांगितलं तुम्ही युद्ध थांबवा आणि माझ्या लोकांना सुरक्षित येऊ द्या. 2 दिवस युद्ध थांबलं आणि तिथल्या देशातली असणारी आपली लोक परत आणली. आपल्या घरातल्या बायका भांडताना आपण थांबवताना थांबत नाहीत, पण दोन देश युद्ध करत असताना युद्ध थांबवण्याची ताकद ज्याच्या शब्दामध्ये आहे त्या पंतप्रधानाला परत देशाचा पंतप्रधान करण्याची भूमिका आपण या ठिकाणी करतोय. मागे झालेले हल्ले परतावून लावणारा, भारतावर असणाऱ्या प्रत्येक संकटाला छातीचा कोट करून लढणारा, 370 या देशातनं गायब करणारा आणि राम जन्मभूमी परत एकदा अयोध्यामध्ये या ठिकाणी रामलल्लाची स्थापना करणारा या देशाचा पंतप्रधान परत एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने बसतोय. हे आपल्या अस्मितेची लढाई आहे, देशाला पुढे घेऊन जाण्याची लढाई आहे. 11 नंबरला या ठिकाणी भारत देश होता, अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरला भारत देश होता ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी देशाची कमान हातामध्ये घेतली. आज देश भारत जगाच्या पाठीवर 5वी मोठी अर्थसत्ता झालेला आहे. कोविडच्या काळानंतर सुद्धा जर समजा वाईट परिस्थितीमध्ये जो माणूस चांगलं काम करू शकतो तर चांगल्या परिस्थितीमध्ये तो उत्कृष्ट काम करू शकतो. नरेंद्र मोदी साहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या देशाला गतीनं पुढे नेण्याचं काम केलंय. देशामध्ये आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब असतील, नरेंद्रजी मोदी साहेब असतील, या दोघांच्या विचाराच्या वादळ आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काराकोपऱ्यामध्ये जात आहे. मगाशी ज्याचा उल्लेख माझे बंधू सन्मान्य निंबाळकर सरकारांनी केला, प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण आपण खाली पडू द्यायचा नाही. राम जन्मभूमीमध्ये जी मूर्ती उभी आहे ना तिच्या खांद्यावर सुद्धा त्या प्रभू रामचंद्राचा जो धनुष्यबाण आहे ते धैर्यशील मानेचं आणि शिवसेनेचं चिन्ह आहे. धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच आपल्या लक्षामध्ये राहिला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाचं हे पर्व आपण एकत्रपणे उभी करूया एवढंच सांगून पुढे जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विजयाचा होंकार भरण्याचं काम या सभेमध्ये आपण केलं आणि यानंतर महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज मंत्री आणि पालकमंत्री सोलापूर जिल्हा सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. मला याची जाणीव आहे की सकाळी 9 वाजल्यापासून आपल्यापैकी बरेच जण या सभेला उत्सुकतेने आले. अनेकांना हे माहिती होतं की गर्दी होणार, मग आपली जागा पहिली पकडावी म्हणून 9 वाजल्यापासून आलेले आहात. मला याची पण जाणीव आहे की ह्याच्यानंतर सगळ्यांना जेवणाची व्यवस्था माधवराव घाडगेंनी केलेली आहे. कोणाच्या वाढदिवसानिमित्ताने? माधवराव घाडगेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि त्यामुळे फार वेळ न घेता मी अतिशय थोडक्या शब्दामध्ये माझे विचार मांडणार आहे, माझे मुद्दे मांडणार आहे आणि त्याहीपेक्षा माझा प्रयत्न त्या कमी वेळामध्ये जे गैरसमज पसरवले जात आहेत भारतीय जनता पार्टीबद्दल, शिवसेनेबद्दल किंबहुना राष्ट्रवादी पक्ष असेल किंबहुना 22 पक्षांची जी महायुती झाली त्या महायुतीबद्दल, मोदीजींबद्दल, कमळाबद्दल जे गैरसमज निर्माण केले जात आहेत ते गैरसमज दूर करण्याचा अतिशय कमी वेळात मी प्रयत्न करणार आहे. आज माधवराव घाडगेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो मेळावा आयोजित केला आहे त्याला बरेच मान्यवर उपस्थित आहेत. त्यांची नावं घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही. त्यामुळे माधवराव घाडगे ज्यांनी पुढाकाराने हा मेळावा केला
त्यांचा अतिशय आदराने मी उल्लेख करतो. राजकीय क्षेत्रामध्ये कुठलीही जबाबदारी नसलेला, राजकीय आजही आणि उद्याही कुठलीही महत्वाकांक्षा मनामध्ये नसणारा, का व्हायचंय आमदार? कुठलीही महत्वाकांक्षा नाही. राजकीय क्षेत्रामध्ये काम करून स्वतःचं घर मोठं करायचंय अशी आवश्यकता नसणारा, खूप गडगंज आणि खूप समृद्ध आहे असे आदरणीय माधवराव घाडगे, ज्यांनी तब्येत बरी नसतानाही इथे येऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, राष्ट्रीय समाज पक्ष अशा 22 पक्षांच्या महायुतीच्या उमेदवाराला धैर्यशील मानेनं पाठिंबा दिला. असे सुरेशजी सासने की ज्यांना मीच विनंती केली की पाठिंबा द्या आणि तुम्ही लगेच जा, कारण त्यांना सलाईन लावलेलं काढून ते या ठिकाणी आले होते. अन्य सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी धैर्यशील मानेलाच का मतदान करा, धनुष्यबाणालाच का मतदान करा, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे कमळाला मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदींना मतदान, मोदी पुन्हा पंतप्रधान का झाले पाहिजे, मोदींना यावेळेला पंतप्रधान होताना 400 जागा का मिळाल्या पाहिजेत, 2014ला मोदींना 18 कोटी मतं मिळाली, 19ला 23 कोटी मतं मिळाली, यावेळेला 30 कोटी मतं का मिळाली पाहिजेत. 30 कोटी मतं मिळवायची असेल तर प्रत्येक खासदार हा प्रचंड मताधिक्याने का विजयी झाला पाहिजे, सगळं सांगितलंय. मी फक्त 4 घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहे. पहिला घटक आहे मराठा. शिरोळ तालुका, हातकणंगले तालुका, हा सगळाच खरं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुसंख्याक आहे. काय गैरसमज आहे यांच्या मनामध्ये? यांच्या मनामध्ये गैरसमज आहे की ह्या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही. आज एवढ्या मोठ्या सभेमध्ये प्रश्नोत्तर करता येणार नाहीत म्हणून प्रश्न मी उपस्थित करतो, उत्तरही मी देतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 साली. 15 ऑगस्ट 47 देश स्वतंत्र झाला. गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं. 60 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 60 अधिक 40 2000 अधिक 24 64 वर्षामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा हे 2017 साली मिळालं. ते देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्याने दिलं. देवेंद्र फडणवीस कोण होते? मराठा होते. ते ब्राह्मण होते, कळायला सोपं म्हणून जातीने ब्राह्मण होते, पण ते जातपात मानत नाहीत. समाजातल्या ज्या ज्या घटकाचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न आहे असं ते मांडतात. त्याच्या आधी मुख्यमंत्री मराठे किती होऊन गेले? यादी करताना आपल्याला कागद अपुरा पडेल. यशवंतराव चव्हाण होऊन गेले, वसंतदादा पाटील होऊन गेले, शंकरराव चव्हाण होऊन गेले, त्यांचा मुलगा अशोक चव्हाण होऊन गेला, शरद पवार होऊन गेले, विलासराव देशमुख होऊन गेले, शिवाजीराव पाटील निलंगेकर होऊन गेले, बाबासाहेब भोसले होऊन गेले. सगळे मराठा मुख्यमंत्री होते. आता बघा गमतीचा भाग कसा आहे, यातल्या कोणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा दिलं देवेंद्रजींनी. ते हायकोर्टात टिकवलं आणि तेवढ्यात सरकार गेलं. आरक्षणाची केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात आपण केस हरलो तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? उद्धवजी ठाकरे होते. पुन्हा सरकार गेलं, आरक्षण दिलं. कोणी दिलं? एकनाथ शिंदेने दिलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, टिकवलं, घालवलं उद्धवजी ठाकरेंनी, पुन्हा दिलं एकनाथ शिंदेनी. मग मराठा समाजाचा महायुतीबद्दल प्रॉब्लेम काय? मग पुढचा मुद्दा उपस्थित करतात की ओबीसी आरक्षण दिलं नाही. थांबा 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली आपण घटना स्वीकारल्या. घटनेमध्ये ज्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन फक्त 2च कॅटेगरीना मिळालं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती आणि जमाती. कळायला सोपं म्हणजे दलित आणि आदिवासी. ओबीसीना आरक्षण 50 पासून नाही मिळालं. ओबीसीना आरक्षण 92ला मिळालं. त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते? शरद पवार मुख्यमंत्री होते. जर 382 जातींना ओबीसीत घातलं गेलं, ठीक आहे, ते मागास होते, आर्थिक मागास, सामाजिक मागास, शैक्षणिक मागास, मग मराठाही मागास आहे ना, त्यांना का नाही घातलं? मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब.
आणि आता शरद पवार साहेब मराठा समाजाला असं सांगतायत की अरे ओबीसीतून घ्या. अरे 10% दिलाय ते आम्ही टिकवणार आहोत. आता ओबीसीतून दिलं तर टिकणार नाही न्यायालयात आणि द्यायचं होतं, तो तुम्ही 92 साली द्यायचं होतं. आणि मराठा समाजाच्या मनामध्ये महायुतीबद्दलचा असणारा हा गैरसमज दूर केला पाहिजे. 1982 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी गोळी मारून घेतली, आत्महत्या केली. 82 ते 95 त्यांच्या नावाने एक फोटो लावला नाही तुम्ही. 95ला महायुतीचं सरकार आलं, त्यावेळेला अण्णासाहेब पाटलांच्या नावाने महामंडळ झालं. 82 ते 95 तुम्ही फोटो पण नाही लावला. अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुमचं सरकार 2004 ते 14 10 वर्ष होतं, 99 ते 14 15 वर्ष होतं. तुम्ही कधी 10 कोटीच्या वर अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले नाहीत. मग देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले, त्यांनी 14 ते 19 आणि आता पुन्हा 22 ते 24 2000 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील मीच अध्यक्ष आहे ना. मंत्रिमंडळाची एक उपसमिती असते, त्याचा मी अध्यक्ष आहे. 14 ते 99 पण मीच होतो, आता पण मीच आहे. मी निर्णय करायचे असतात. एक स्कीम सांगितली, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने तरुण तरुणींना विना व्याज कर्ज देणं. किती लोकांना दिलं? 79,000 तरुण तरुणींना दिलं. 15 लाख रुपये दिलं. व्याज सरकार भरणार. 6,000 कोटीचं लोन दिलं. 600 कोटीचं व्याज सरकारनं भरलं. अरे तुम्ही 10 कोटी नाही कधी दिले? आणि आता मराठा समाजाला तुम्ही असं म्हणतायत की यांनी तुम्हाला काय नाही दिलं. म्हणून मराठा समाजाच्या तरुण तरुणींना, मराठा समाजाच्या मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे, मतदान कोणाला करायचं हे लोकशाही तुमचं तुम्ही ठरवा. गैरसमज नको, गैरसमज नको. दुसरा घटक मुस्लिम समाज काय त्यांच्या डोक्यामध्ये चालवतायत की आपको पाकिस्तान में भेजेंगे. CAA याचा फुल फॉर्म सुद्धा कोणाला माहित नाही. माझं चॅलेंज आहे, आता इथून उठूया आणि सगळे पत्रकार घेऊन शिरोळच्या मुस्लिम वस्तीमध्ये जाऊया. एका मुस्लिमाने मला याचा फुल फॉर्म सांगितला, वाटेल ते घालायला मी तयार आहे. अरे फुल फॉर्म माहित नाही तुम्हाला की सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, नागरिकता संशोधन कायदा हा नागरिकता देण्याचा कायदा आहे, काढण्याचा नाही. 23 कोटी मुसलमान आहेत भारतात, पाकिस्तानमध्ये 16 कोटी आहेत. मग 23 कोटी मुसलमान 16 कोटीमध्ये पाठवतं काय कोणी? तिथे जे हिंदू होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, ते पळून येतात भारतात. त्यांना निर्वासित म्हणतात. त्यांना रेशन कार्ड मिळत नाही, आधार कार्ड मिळत नाही, मतदानाचा अधिकार मिळत नाही, म्हणजे नागरिकत्व मिळत नाही. त्यांना नागरिकत्व देण्याचा कार्यक्रम आहे. तुमचं नागरिकत्व काढण्याचा कार्यक्रम नाही आहे. मोदींनी 141 कोटी नागरिकांना 2दा व्हॅक्सिन दिल्यामुळे आज आपण इथे मोठ्या उत्साहाने एकत्र आलो. त्या 141 कोटीमध्ये मुसलमानांना हे आपको इंजेक्शन नाही देगा बाजू हो, आपको मरना है तो मरो, असं नाही केलं. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. चला रेशन कार्ड, रेशन दुकानदार मुस्लिम नाव बाजूला काढा, बाजू वाटो, असं नाही केलं. उलट काँग्रेसने 68 वर्षाच्या राजवटीमध्ये तुम्हाला स्टोर रिपेअरर, छत्री रिपेअर करणारा, फळं विकणारा, जास्तीत जास्त रिक्षावालाच ठेवलं. हे मी नाही म्हणत, काँग्रेसच्या काळामध्ये ते एक सच्चर कमिशन नावाचं कमिशन अपॉइंट केलं. त्या सच्चर कमिशननं लिहिलं की काँग्रेसने मुसलमानांना मुद्दाम शिक्षण दिलं नाही, गरीब ठेवलं. सांगा याच्यापेक्षा 5वा धंदा तुमचा कोणता आहे? जास्तीत जास्त कटलरी विकणार, फुगे विकणार, आमचा तो म्हातारीचा कापूस विकणार. तुमच्या मुलामुलीला शिक्षण दिलं काँग्रेसने. सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं होतं ना. आणि आता काँग्रेसवाले तुम्हाला सांगतायत की मोदी आपको पाकिस्तान में भेजेंगे. अरे नाही बाबा, असं नाही आहे. तिसरा मुद्दा, तिसरा घटक, दलितांच्या डोक्यात काय भरवत आहेत? अरे बाबासाहेबांची घटना बदलणार आहेत. बाबासाहेबांची घटना कधी बदलता येत नाही, घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती झाली आहे. अरे बापरे, एवढ्या वेळा झाली? अरे बापरे, मग तेव्हा कोण होतं? काँग्रेस होतं, नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या, मनमोहन सिंग होते. मोदींनी 2दा घटना दुरुस्ती केली.
एक घटना दुरुस्ती काय तर महिलांना 33% विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण द्यायचं. घटना दुरुस्ती योग्य आहे का मागे घेऊया? आमदार खासदार व्हायचंय की नाही व्हायचंय? घटना दुरुस्ती म्हणजे काय? जे नाही ते आणायचं. महिलांना आरक्षण नाही ते आणलं. तो घटना बदल नाहीये, ती घटना दुरुस्ती आहे. गरिबांना 10% नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं. ही दुरुस्ती करूया की नको? गरिबांना नोकऱ्यांमध्ये 10% जागा राखीव द्याव्या की नको? द्यायला पाहिजे. मोदीजींनी घटना दुरुस्त्या ह्या आणल्या. अटलजींनी काय आणली तर 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना सरकारने मोफत शिक्षण दिलं पाहिजे. दुरुस्ती आणूया की नको आणूया? आणि मग काँग्रेसने काय आणली? लोकांनी निवडून दिलेली सरकार केंद्राला नको असतील तर ती बरखास्त करता येतील. 90 वेळेला काँग्रेसने लोकांनी निवडून दिलेली सरकार बरखास्त केली. त्यासाठी घटनेत दुरुस्ती केली. मोदीजींनी एकदाच लोकांनी निवडून दिलेलं सरकार बरखास्त केलं. जम्मू काश्मीरचं जेव्हा 370 कलम रद्द करायचं होतं, गडबड होईल असं वाटत होतं, म्हणून मोदीजींनी जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करताना एकदाच 10 वर्षात एकदाच, तुम्ही 90 वेळेला या देशातली लोकांनी निवडून दिलेली सरकार बरखास्त केली. ती घटना दुरुस्ती कोणी केली? आणि आता तुम्ही दलितांना सांगताय हे तुमचं आरक्षण घालवणार आहेत. दलित मित्रांनो, 70 वर्षानंतर दलित समाजाला दिलेल्या आरक्षणाचा आढावा घेण्याचा जो कायदा होता त्यात मोदींनी दुरुस्ती करून अजून 10 वर्ष वाढवली. म्हणजे तुमच्या फायद्याचं केलं का तोट्याचं केलं? याच मोदींनी 26 नोव्हेंबर हा घटना दिन म्हणून सुरू केला की ज्यात सरकारी ऑफिसमध्ये घटनेचं पूजन करावं लागतं. ते मोदी घटना बदलणार आहे. या मोदींनी देशामध्ये 5 आंबेडकरांशी संबंधित ठिकाणं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केली. मग ती जिथे त्यांचा जन्म झाला दापोलीजवळ आंबवडे, त्यांचे वडील नोकरीला होते ते महू, अशी 5 ठिकाणं आंबेडकरांची तीर्थक्षेत्र म्हणून विकसित केली. ते दलित विरोधी आहेत. काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही दलितांसाठी काय केलं? त्यांना झोपडपट्टीतच ठेवलं. त्यांना झोपडपट्टीत ठेवलं आणि त्यांना गरीब ठेवण्यातून मतं मिळवत राहिला. 4था घटक महिला, तो मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे. महिला ह्या वेळेला नवऱ्याला असं म्हणणार आहे की स्वयंपाक करून ठेवलाय, तुझं तू जेवून घे, मी चालली मतदानाला. तुला नाही करायचं ऊन, नवरा म्हणतो ऊन खाली येऊ देत की तू बस, मला ऊन चालतंय का? तर मोदींनी सकाळी 5 वाजता उठल्यापासून रात्री 10ला झोपेपर्यंत एकेका महिलेच्या समस्येचा अभ्यास केला आणि योजना केली. 5ला उठली, टॉयलेटला जायचं आहे तर कुठे जायला लागणार होतं? बाहेर. मोदीजी म्हणाले बिलकुल नाही बाहेर जाण्याची आवश्यकता, घरात टॉयलेट. 7 वाजले, पुन्हा टॉयलेटला जायचंय. आता संध्याकाळी 7 पर्यंत जाता येणार नाही. ग्रामीण, मी 2200 लोकसंख्येच्या गावामध्ये ऍक्च्युअल राहतो. माझ्या वहिन्या दिवसभर टॉयलेटला जायचं नाहीत. कसं जाणार? दिवस उजाडला, आता अंधार पडल्यानंतर जाऊ. 5 वाजता उठल्या उठल्या पहिली अडचण टॉयलेटची. 10 कोटी टॉयलेट देऊन टाकले. मग टॉयलेटला जाऊन आली की नवऱ्याला गरम चहा करायचा, तर चला लाकडा लावा, चूल पेटवा, नवऱ्याला चहा पाहिजे नाही तर बोंब मारणार. ती चूल काढली, गॅस आणला. पुढे 9 वाजले, आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. डब्यात तांदूळ नाही, गव्हाचं पीठ नाही, तर रेशन मोफत देऊन टाकलं. दुपार झाली, सासूबाई आजारी, डॉक्टरकडे न्यायचंय, पैसे नाही आहेत. 5 लाखाचा आयुष्यमान विमा दिला. आता 3 वाजले, पाणी आणायला जायचं. मुकुंदा 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 मुकुंदा. 5 वाजले, आता 5 वाजल्यानंतर ताई ओ आजी. 5 वाजले, आता पाणी आणायला जायचं तर कुठेतरी 1-1 पाणी आणायला जायला लागायचं. आता हर घर नल से पाणी, हर घर नल से स्वच्छ पाणी.
डोक्यावर हंडा घेऊन वनवन भटकावं लागणार नाही. किती यादी देऊ? गरोदर राहिली मातृवंदना 6,000 रुपये अकाउंटला. मुलगी जन्माला आली, लेक लाडकी 1,02,000 रुपये. एसटी मध्ये निम्म तिकीट, पुरुषांना बसायला. हे पुरुष मगापासून टाळ्या वाजवत नाही. त्याचं कारण ते म्हणतात हे मोदी सगळं महिलांसाठीच करतात. अर्ध तिकीट मिळाल्यामुळे सारखी आमची वहिनी माहेरी जायला लागली. दादा आमचा म्हणाला की हे बंद करा बाबा, सारखी माहेरी पडायला लागली. तो बाजार आणायचा असेल तर बायकोला सांगायला लागला तुला अर्ध तिकीट आहे, तू बाजारला जा, मी जरा घरात झोपतो. 50% एसटी मध्ये कन्सेशन. जून पासून मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग, LLB 642 कोर्सेसना मुलींना 1 रुपये फी भरावी लागणार नाही. मोठी यादी आहे. मला त्या आजींची तगमग कळते. मुकुंदा ऊन आहे आणि त्यांना जायचं असेल त्यामुळे संपवायलाच लागेल, पण मोठी यादी आहे. त्या सगळ्या महिला आता नवऱ्याला म्हणणार तू कोणाला मत देतो ते तू ठरव, मी मात्र मोदींना मतदान करणार आहे, सरांगेने मतदान करणार. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी आवाहन करेन की मोदीजींनी आपल्या सगळ्यांसाठी, तरुणांसाठी मुद्रा लोन, आता मुद्रा लोनची अमाऊंट वाढवतायत. शेतकऱ्यांसाठी वर्षाला 6,000 ते टाकतात, 6,000 एकनाथ शिंदेने टाकायला लावले. पाण्याच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या स्कीम पूर्ण करत आणल्या. जे कटापूर सहित लाखो हेक्टर शेत भिजायला लागलं. वृद्धांसाठी योजना, भाविकांसाठी योजना, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर चकाचक रस्ता करून टाकला. अयोध्येचं राम मंदिर केलं. वाराणसीमध्ये कॉरिडॉर केला की जेणेकरून डायरेक्ट नदीत आंघोळ करायची ते काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला द्यायचं. कोणाला सोडलं नाही. प्रत्येकाच्या गरजांचा विचार केल्यामुळे मोदीजींना आपल्याला आता पुन्हा एकदा विजयी करायचंय. 400 खासदार देऊन ही मोदीजींची आवश्यकता नाही. तुम्ही टीव्हीवर पाहत असाल मोदीजी हे संन्यस्त वृत्तीचे आहेत. संन्यासी नाही म्हणता येणार. संन्यस्त वृत्ती म्हणजे काय? मला काही नको बाबा. तुम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं ही मोदींची आवश्यकता नाही. या देशाला जर जगामध्ये क्रमांक 1 वर न्यायचं असेल, 25% लोक दारिद्र्य रेषेकडून वर आले, ते 50%, 70%, 100% लोक दारिद्र्य रेषेखालचे. दारिद्र्य रेषेखाला म्हणजे काय? कच्चं घर आहे, घरात पिण्याचं पाणी बाहेरून आणावं लागतं, टॉयलेट नाही, गॅस नाही, अशी एक मोठी यादी असते. त्याला दारिद्र्य रेषेखालचा म्हणतात. त्यातले 25% लोक त्यांनी वर आणले. घरं झाली, टॉयलेट झाली, गॅस झाला. ते 50%, 70%, 80% लोक या देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली कोणी नाही आहे. सगळ्यांची घरं आहेत, सगळ्यांच्या घराला टॉयलेट आहेत. प्रत्येकाला महिन्याला चांगला पगार मिळतो, सेव्हिंग करता येतं, आपल्या बचतीमधून मुलीचं लग्न करता येतं, मुलीचं लग्न करायला कर्ज काढावं लागत नाही. अशी स्थिती येण्यासाठी मोदी पंतप्रधान करायचे, त्यांची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शेवटचं एकच वाक्य सांगेन की त्यांना 272 खासदार झाल्यानंतरही पंतप्रधान होता येतं. तिथे आपण काय गोष्ट देतो, अब की बार 400 पार. अब की कशाला 400 पार? अशासाठी की असं मजबूत सरकार निर्माण करायचं आहे की त्या सरकारकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करणार नाही. बाबा 400 आपले 4 आहेत. 14 साली मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून 24 पर्यंत 10 वर्षामध्ये या देशामध्ये एकही दंगल झाली नाही. एकही दंगल झाली नाही. 14 पासून 24 मध्ये 10 वर्षामध्ये या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही. कशामुळे? स्ट्रॉंग गव्हर्नमेंट, मजबूत गव्हर्नमेंट. यालाही बरोबर घ्या, त्यालाही बरोबर घ्या असं नाही. मेरे बलबूते पर मैं सरकार चलाता हूं, मैं 370 कलम रद्द करूंगा. मेरे बलबूते पर मैं सरकार बनाता हूं, मैं अयोध्या में राम मंदिर बनूंगा. असं स्ट्रॉंग गव्हर्नमेंट असल्यामुळे 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यायचं, हो मी देणार. मुसलमानांसहित सगळ्यांना द्यायचं, हो मी देणार. तर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट, स्ट्रॉंग गव्हर्नमेंट. आणि त्यामुळे 272 खासदार आल्यानंतरही पंतप्रधान होता येतं. तरीही अबकी बार 400 पार. स्ट्रॉंग गव्हर्नमेंट. एकदा देशात स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं स्ट्रॉंग गव्हर्नमेंट येईल. मग डिसेंबर जानेवारीच्या आसपास कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत. ह्या सगळ्याला बळ मिळेल.
सगळ्यांच्या समस्या संपतील, महिलांच्या संपतील, तरुणांच्या संपतील, वृद्धांच्या संपतील, पत्रकारांच्या संपतील, सगळ्यांच्या समस्या संपतील. आणि म्हणून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करा हे सांगायला काल रात्री 1 वाजेपर्यंत बैठका करून पहाटे 4ला उठून मी 5ला स्टार्ट झालोय. ते हौस म्हणून नाही तर इतक्या मोठ्या संख्येने लोकांना एकत्र करणार आहेत माधवराव घाडगे त्यांच्या वाढदिवसाला, तर आपण गेलं पाहिजे. त्यामुळे हा मेळावा संपला की मी लगेच जाणार आहे. केवळ या मेळाव्यासाठी आलो. आपल्या सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. माधवराव घाडगेंना वाढदिवसाच्या खूप खूप